शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होते आणि याच निमित्तानं कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर भक्तांनी फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। पहिल्याच दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक जे आहेत ते या मंदिर परिसरामध्ये आलेले आहेत आणि आपण बघू शकतो या सगळ्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसर जो आहे तो फुलांची आरास करून सजवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर गाभाऱ्याचा परिसर आहे त्या ठिकाणी देखील फुलांची आरास असेल फळांची आरास देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकूणच या सगळ्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं अंबाबाई मंदिर परिसरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला देखील सुरुवात झालेली आहे आणि या धार्मिक कार्यक्रमाला महिलांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती जी आहे ती सकाळपासूनच पाहायला मिळते। काही वेळातच तोफ्याची सलामी दिली जाईल आणि त्यानंतर परंपरेप्रमाणे या सगळ्या मंदिरातील घटस्थापना केली जाईल आणि त्यानंतर शहरातील घटस्थापनेला सुरुवात होईल। एकूणच आपण बघतोय आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून भाविक जे आहेत ते या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह आणि एक वेगळा आनंद पहिल्याच दिवशी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सुनील काटकरचा भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।